हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी, मिक्स भाज्या, त्यासोबत बाजरीची भाकरी बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आपण इथे सुरुवातीला राईस बनवणार आहोत. तर राईस बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हा बासमती तांदूळ आहे. तर 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यात आपल्याला हे काय करायचे, स्वच्छ धुवून एक 10 मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. जेव्हा पण आपण राईस बनवतो तो कुठल्याही तांदळाचा असू दे, तुम्ही त्याला एक साधारण 10 मिनटं ते 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून आपला जो भात आहे तो एकदम सुटसुटीत आणि मोकळा होतो. तर आज आपण इथे मटर राईस बनवणार आहोत, सिंपल एकदम. त्याच्यामध्ये फक्त आपण मटर मिक्स करणार आहोत. तर इथे मी थोडेसे मटर सोलून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण थोडेसे गरम मसाले यूज करणार आहोत, कारण गरम मसाल्यामुळे भात खरंच खूप छान लागतो. एकदम त्याचं म्हणजे तुम्ही काहीच नाही घातलं, फक्त गरम मसाले जरी मिक्स केले तरी पण राईसला खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे थोड्याच प्रमाणात मी गरम मसाले घेतलेले आहेत. तर आता आपण इथे राईस लावून घेऊयात, त्यानंतर आपण बाकीची तयारी करूयात. तर इथे साधारण मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम मसाले मिक्स करायचे, छान असे तडतडून द्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मटर मिक्स करायचे आणि मटरला थोडा वेळ आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला तांदूळ मिक्स करून कुकर लावून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी बाकी जास्त कुठले व्हेजिटेबल्स ॲड नाही केला. हा प्लेन मटर राईस केलेला आहे. तुम्ही नॉर्मली असंही रात्रीच्या डिनरमध्ये वगैरे राईस करू शकता. सिंपल राईस खायलाही खूप छान आणि टेस्टी लागतो. साधारण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी ॲड करेल, कारण ऑलरेडी आपले तांदूळ आपण पाण्यात भिजत ठेवलेले होते 10 मिनटासाठी, त्यामुळे ते बऱ्यापैकी भिजलेले असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा त्यात जास्त पाणी म्हणजे जास्त पाणी घ्यायची आवश्यकता नाही पडणार. साधारण 1 ग्लासमध्ये आपला राईस हवा तसं मोकळा आणि सुटसुटीत होतो. ते राईसच्या प्रमाणावर आहे, म्हणजे तांदळाचं प्रमाण किती आहे कमी जास्त त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. आपल्या साईडला कुकर तर लावून झालेला आहे. तर आता आपण इथे भोगीची जी भाजी असते त्याची तयारी करूया. भोगीच्या भाज्यांमध्ये खूप साऱ्या भाज्या मिक्स केल्या जातात. तर इथेही मला जेवढ्या मिळाल्या तेवढ्या मी भाज्या इथे आणलेल्या आहेत. तर याच्यामध्ये गाजर आहे, एक वांगं आहे, वाटाणे आहेत, वाल आहे आणि पापडी पण आहे. आणि त्याचबरोबर ही भोगीची भाजी मिळते ती मी आणलेली आहे. तर आपण ह्याच्यातली सगळी नाही, पण अर्धी भाजी करणार आहोत, कारण आम्ही घरामध्ये 3 पर्सन आहोत किंवा 3 लोकं आहोत. त्यामुळे आम्हाला जितके लागते त्या प्रमाणात मी इथेही बनवणार आहे. तर मी इथे साधारण एका जुडीमधले अर्धी जुडी मी साफ करून घेतलेली आहे. अर्धीपेक्षा पण थोडीशी कमीच आहे. आणि आता आपण बाकीच्या सगळ्या भाज्या इथे नीट करून घेऊयात. तर याच्यामध्ये जे आपल्याला बोरं मिळतात तीही आपण ह्याच्यात मिक्स करू शकतो, ऊस वगैरे. पण आता मला ह्या बाकीच्या गोष्टी काही मिळाल्या नाही आहेत. सिंपल ज्या भाज्या होत्या मार्केटमध्ये त्याच मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. ह्याची भाजी खूप छान लागते. याचं तुम्ही गरगट्या टाईप बनवू शकता, इवन सुकी भाजी पण बनवू शकता. खायलाही इतकी चविष्ट असते, कारण ह्यात सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या असतात. ह्याच्यात जे डाळे असतात तेही मी ह्याच्यात ॲड केलेले आहेत. तर इथे आपली सगळी भाजी जी आहे एकदम स्वच्छ अशी करून झालेली आहे. तर आपण ह्याला आता पूर्ण भाज्या पाण्यातून एकदा धुवून काढूया आणि आपण ह्याला कुकरला लावून घेऊयात. तर आपण पहिल्यांदा ह्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. आपल्याला साधारण 1 ते 2 विसलमध्ये आपल्या ह्या सगळ्या भाज्या शिजल्या जातात. आपल्याला जास्त वेळ ठेवायची आवश्यकता नाही पडत. तर याच्यामध्ये शिजताना आपल्याला थोडेसे तीळ ॲड करायचे आहेत. तर मी ह्यात थोडेसे तीळ घातलेले आहेत. भाजी खूप छान लागते तीळ घातल्यामुळे. आणि तशी तीळ शरीरासाठी चांगलेच असतात, कारण त्याच्यात हीट असते. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे भाज्या शिजताना, जेणेकरून सगळ्या भाज्यांना प्रॉपर मीठ गेलं पाहिजे. बघू शकता इथे आपला राईस पण छान असा रेडी झालेला आहे. एकदम सुटसुटीत असे आपला राईस बनलेला आहे. आता आपण आपली भाजी जी आहे कुकरला लावलेली आहे, तर आपण त्याच्यासाठी इथे मसाला बनवूया. तर इथे मी साधारण 5 ते 6 मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घालून ह्याला छान असं उकळीमध्ये कुटून घेऊयात. तिखट तुम्ही चवीनुसार, म्हणजे जसं तिखट आवडतं त्या प्रमाणात घेऊ शकता. तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे, बघू शकता.
त्याचबरोबर आज जे आपण बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत तर ते मी एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणजे त्याची उकड काढून बनवणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे तीळ ॲड करायचे आहेत आणि तुम्हाला भाकरी किती बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. तर साधारण इथे मला 4 भाकरी बनवायच्या होत्या, तर इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद मिक्स करायचे आहे आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. हळद मी यासाठी घातलेली आहे की जेणेकरून ज्या आपल्या भाकरी आहेत खूप छान अशा येलो आणि अशा ग्रीनिश कलरच्या होतील, कारण नॉर्मल बाजरीच्या भाकरी अशा ब्लॅक होतात. तर त्यामुळे मी ह्याच्यामध्ये हळद घातल्यामुळे त्याला छान असा कलर येतो. आणि बाजरीच्या भाकरी जेव्हाही बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घाला, जेणेकरून ती भाकरी चवीला अजून खूप छान लागते. बघू शकता इथे आपली उकड झालेली आहे. एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तिला आणि आता ही आपल्याला मळून घ्यायची आहे. तर थोडंसं थंड पाणी घालून आपण ह्याला मळून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच तुम्ही त्याला मळून घ्या, जेणेकरून पिठाच्या गाठी राहणार नाहीत आणि पीठ छान असं मळलं जाईल. तर थंड पाणी यासाठी की जेणेकरून आपल्या हाताला ते पीठ भाजणार नाही. नॉर्मल चटके तर बसणारच आहेत, पण तरी पण आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपला भाकरीसाठीचा जो डव आहे रेडी झालेला आहे. तर तुम्ही आता ह्याला ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या परातीमध्ये तुम्ही त्याला थापून घेऊ शकता, पण पोळपाटवरती इझी थापता येतात, म्हणून मी इथे पोळपाटवरती त्याला बनवून घेत आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये मी तीळ ऑलरेडी मिक्स केलेले आहे. तर तुम्ही वरून भाकरीला अजून छान दिसाव्या म्हणून भाकरी थापून झाल्यानंतर तर तुम्ही त्याला वरून थोडेसे तीळ स्प्रेड करू शकता आणि परत एकदा थापून घेऊ शकता, जेणेकरून ती भाकरी खूप छान दिसते. तर बघू शकता इथे माझी भाकरी थापून झालेली आहे. तर मी जास्त मोठ्या नाही केलेल्या आहेत, एकदम छोट्याच भाकरी केलेल्या आहेत. आणि उकड काढल्यामुळे काय होतं, बाजरीच्या भाकरीचं पीठ कसं पाणी घातलं की ते पटकन ओलं होतं आणि असं गिजगिज होतं, भाकरी पातळ होतं ते पीठ आणि मग भाकरी चिरतात वगैरे. तर तुम्ही अशी उकड काढली तर खूप छान भाकरी बनतात. बघू शकता तुम्ही एकदम मऊ अशा, अजिबात कडक होत नाही आणि तुमच्या भाकरी फाटणार पण नाही जर तुम्ही उकड काढून भाकरी बनवत असेल. नॉर्मली तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या जरी भाकरी केल्या तरी अशा पद्धतीने करू शकता, खूप छान होतात. आपण भाकरीला पाणी लावून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण बाजरीच्या भाकरी करणार आहोत. बघू शकता वरती तीळ लावल्यामुळे भाकरी एकदम छान अशी दिसत आहे आणि भाकरीचं कलरही बघू शकता की आपण हळद घातल्यामुळे असं पाहिल्यावर वाटत नाही की त्या बाजरीच्या भाकरी आहेत. इथे आपल्या बाजरीच्या भाकरी पण रेडी होत आलेल्या आहेत. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला छान छान रेसिपीज आपल्या व्हिडिओवरती पाहायला मिळतील. तर आता आपण इथे आपली जी भोगीची भाजी आहे ती बनवून घेणार आहोत. तर साधारण 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी आणि 1 कांदा ॲड केलेला आहे. तर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्यात टमॅटो मिक्स करायचा आहे. कांदा चांगला भाजल्यानंतरच टमॅटो ॲड करायचा आहे आणि जे आपण मसाला केला होता लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट ती मी याच्यात मिक्स करून घेतलेली आहे. बघू शकता. तर आता हा मसाला छान असं परतून घ्यायचा आहे आणि मीठ चवीनुसार घालायचे, कारण आपण ऑलरेडी भाजी शिजतानाही मीठ घातलेलं होतं. बघू शकता खूप छान अशा आपल्या भाज्या एकदम शिजलेल्या आहेत. आणि याच्यावरती जेव्हा तुम्ही भोगीची भाजी किंवा कुठलीही पालक भाज्या करता गरगटून तर त्याच्यामध्ये पीठ घाला, जेणेकरून काय होतं ती भाजी छान अशी घट्ट होते. म्हणजे भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही. तर पीठ घातल्यामुळे त्या भाजीला छान असं एक कन्सिस्टन्सी येते, अशी घट्टपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागते. मग तुम्ही त्याच्यात बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ घालू शकता. तर इथं मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. बघू शकता आपली भाजी खूप छान अशी झालेली आहे. तर इथे मी जास्त पातळ केलेली नाही आहे, नॉर्मल अशी सुकीच ठेवलेली आहे. थोडंसं पाणी मिक्स करणार आहे. तर जे भाज्या शिजलेलं पाणी होतं तेच पाणी मी मिक्स केलेलं आहे. तर तुम्हाला इथे जास्त पातळ हवी असेल गरगटा टाईप तर तुम्ही इथे ज्या भाज्या शिजलेलं पाणी असतं ते मिक्स करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने आपली मकर संक्रांती स्पेशल जी थाळी आहे रेडी झालेली आहे. बघू शकता भाकरी पण खूप छान अशा झालेल्या आहेत. एकदम सिंपल थाळी आपली आज इथे रेडी झालेली आहे आणि त्यासोबत छान अशी भोगीची भाजी बघू शकता.
आणि त्यासोबत सलाडमध्ये गाजर. तर छान अशी आपली इथे मकर संक्रांती स्पेशल डिश रेडी झालेली आहे. आपल्या बाजरीच्या भाकरी तुम्ही बघू शकता खूप मऊ अशा झालेल्या आहेत. थँक्यू गाईज.